छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः वंदन करतो। जय रंगदेवता प्रसन्न। आणि या मुर्जा नगरीमध्ये मंडई निमित्त या ठिकाणी नशीब या नाटकाच्या आयोजनामध्ये या ठिकाणी मंचावर उपस्थित मान्यवरांमध्ये उद्घाटक महोदय, सन्माननीय आमचे वरिष्ठ बंधू प्राचार्य झोडे सर तथा अध्यक्ष आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तथा जमलेल्या मुर्जा ग्रामस्थांनो, बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण नशीब या नाटकाचा प्रयोग बघण्यासाठी आतुर झालेला आहात आणि अनेक मान्यवरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, तरी पण या ठिकाणी मंडळाच्या आग्रहास्तव दोन शब्द बोलण्याची जी संधी मिळाली तर दोनच शब्द सांगतो। आदरणीय सरपंच लांडगेताई यांनी जो मुद्दा उपस्थित केला भारतीय संविधानाच्या पुस्तकाचा, खरोखर वाखाणण्याजोगा आहे। आज भारतीय संविधान वाचवण्याची जी गरज आपल्या भारतामध्ये आहे ती खरोखरच आहे। आपल्याला आज या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आहे, या ठिकाणी बोलण्याचे जे स्वातंत्र्य मिळालं आहे ते भारतीय संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे। आणि आर्टिकल 3 वाचा। संपूर्ण संविधान तुम्ही जर वाचू शकत नसाल, वाचलं तर चांगलंच आहे, परंतु आर्टिकल 3 वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे। आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला या ठिकाणी संविधानानुसार मिळालेलं आहे आणि त्या संविधानावर जर गदा येत असेल तर ते संविधान वाचवण्याचं कर्तव्य सुद्धा आपले आहे। आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की या मनोरंजनाबरोबर आपल्याला वाचनाची सुद्धा गरज आहे। या ठिकाणी मानबिंदू दैवले साहेबांनी म्हटलं की तुम्ही शिक्षण हे नोकरीसाठी करू नका, कारण शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो, आपल्यात सुज्ञता येते, आपल्यात वैचारिक जी क्रांती निर्माण होते ती शिक्षणाने होते। म्हणजे आपण या ठिकाणी नोकरी हा एक उद्देश ठेवून शिक्षण घेणं महत्वाचं नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं। हे सुद्धा आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे। आज या प्रगत विज्ञान युगामध्ये आणि धकाधकीच्या युगामध्ये आपल्याला नोकरी मिळणे एवढं कठीण झालेलं आहे की आपण या ठिकाणी पाहू शकता किती मोठी स्पर्धा आहे। या मुर्जा नगरीमध्ये झाडीबोली साहित्य संमेलनाच्या वतीनं या ठिकाणी गौरवण्यात आलेला जो म्हणजे पुरस्काराने गौरवण्यात आलं ती सुद्धा एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे। छोट्याशा गावामध्ये एवढं मोठं गुणगौरव करणं ही खूप चांगली गोष्ट या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आली। तेव्हा या ठिकाणी या मंडळाचं, नाट्य मंडळाचं अभिनंदन करतो। ही नाटक मोफत दाखवण्याचा त्यांनी जो साहस या ठिकाणी दाखवला त्यासाठी सुद्धा त्यांचं अभिनंदन। आणि एवढं बोलून या ठिकाणी माझं लांबलेले दोन शब्द पूर्ण करतो। जय संविधान, जय भारत।